भाऊसाहेब हां. मला वाटलं होतं दिलगडी भरं बिरल पाणीपट्टी नळपट्टी नाही राव ती लय आडधाण माणूस आहे त्याचं ते रुपये पडलाय रुपया पडला ना मग तुम्ही गावाल्याने का नाही सवय लावलेली आहे. सवय कशी मी कशाला लावते सवय म्हणून तर त्याला लोळवलाय एकट्यानं नाही सवय ते गाववाल्यांनी सगळे त्याला डोक्यावर घेतलाय त्यामुळे का नाही ते हे असलं आहे त्याला का नाही घाबरते ती लोक त्याची बघू बघू एकदा जाऊया आता त्याची दादागिरी जास्तच असते त्यामुळे का नाही दादागिरी काय करतोय दादागिरी करायला काय गुंडा आहे एवढा मोठा गुंडा आहे कधी आता 100 वर्ष का नाही बरं नाही विचार करणे गोष्ट आहे राव असं कुठं असतं वे एवढी एडपट असलं वाटलं नव्हतं तिची स्वप्न पण असली आहेत बरं का ती कधीच न पुरे होणार आहे तिची स्वप्न म्हणजे का नाही सगळे का नाही खासदार होऊ दे आमदार होऊ दे काय पाहिजे ती का नाही पहिला गुलाल त्याच्या ह्याच्यावर पडला पाहिजे. ह्याला साधं ग्रामपंचायतचं सदस्य होईल वयाचं म्हटलं तरी होईना झालाय आणि ह्याला जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार आणि खासदार होया जावी ह्याला कोण निवडून द्यायला लागले दादागिरी करते सारखे कशाचं काय ते दादागिरीन हे खरी एडपट आहे ती छान नाही काय करायचं काय सगळ्या गावाल्याने ठरवायला पाहिजे हे तुम्ही नाही जाऊया आता त्याकडे ती बघू काय म्हणते चला जाऊया बघू वसूल करते तर घरपट्टी पाणीपट्टी बघतोच मी तर पण आता पुन्हा फिरून अजून काय आलं एकदा सांगितलं तुम्हाला कळत नाही का आता कशा आलाय फिरून इकडे अजून जरा गावाकडे जरा बघा हा तुम्हाला काय लोकांचं असं म्हणजे गावकऱ्यांचं हे चांगलं झालेलं तुम्हाला काही बघवतच नाही का करायचं नाही तुम्हाला अरे बाबा त्या ऐका त्या असल्या वागण्यामुळं हा तुम्ही तुमची आता म्हणताय ना आजचा पंजा खापर पंजा कोण कोण आहे हा त्यामुळंच गुलाला अंगाला लागला अरे बाबा गुलाल जर तोपर्यंत अंगाला लावायचं असेल हा तर गावकऱ्यांचं जरा चांगलं झालेलं बघा चांगलं करा का उचला आता तुमचं वय किती आहे माझं वय किती 50 असू दे 60 असू दे 60 वर्ष वय आहे माझं हा, मी किती माझं किती आहे माहिती आहे हा 26-27 वर्ष हा तरी मी सरपंच झालोय अरे मग हो जायचं मी काय तुला नको म्हटलं का सरपंच व्हायला हो जायचं मला काय करायचं आहे जोपर्यंत मी सरपंच होत नाही डेप्युटी होत नाही आमदार होत नाही खासदार होत नाही अंगावर माझ्या गुलाल पडत नाही तोपर्यंत घरपट्टी भरणार नाही तुम्ही नोकर आहे तुम्ही 2 मिनिट तुम्ही जनतेचं नोकर आहे 2 मिनिट. तुमचं ऐकत बसाय मोकळं नाही बरं, एक 2 शब्द तुमचं ऐका एकदा ऐकलंय यांचं एकदा ऐकलंय 2 शब्द ऐका कसं असतं माहितीये का आता तुम्ही पानपट्टी नाही भरली हा आता तुम्ही दादागिरी करताय हे दादागिरी नाही हो ऐका की तर आम्ही खाल्लेल्या शब्दाची आनाभाका पूर्ण करायचं वेळ आहे आहो पर का नाही ते पुढचा माणूस थांबा 2 मिनिट हो का ते गावचा माणूस का नाही विचार करतोय आईला ही का नाही दादागिरीने वार्ता करतोय मग ह्याला निवडून दिल्यावर का नाही आम्हाला काय ते सांभाळणार आहे किंवा आम्हाला काय ती देणार आहे मग तुम्हाला कसं निवडून देईल अरे बाबा मी तुम्हाला कुठं आहे तुम्ही नोकर आहे का गावाचा तुम्हाला कुठं म्हणलं मी निवडून द्या तुम्हाला मी नाही बोललो मी जी घरपट्टी त्यांच्या सांगतोय आमच्या पूर्वजापासून आम्ही अनाभाका खात आलोय शब्दा घेत आलोय पण मग ती गुलाल कसा पडायचा मग गुलाल पडायचा गुलाल ए बाबा अरे नाही पडू दे माझ्यावर गुलाल मला घरपट्टी मारायची नाही मी काय म्हणतो माहिती आहे का हा. तुम्हाला गावाचं चांगलं करायचं आहे का नाही सांगा 100% करायचं आहे करायचं आहे होय होय आम्ही काय काय करणार आहे ते तर विचारलं का अहो पण माझ्या एकट्या घरपट्टीवर तुम्ही गावात चांगलं करणार आहे अहो मी सांगतोय काय काय तुम्हाला. काय करणार आहे आम्ही गटारीत सुद्धा स्टाईलच्या स्पर्शा बसवणार ही वाघ सरपंच आला म्हणजे आम्ही काय गटारी देऊन राहू का उंदरा का घुशावी ना आम्ही गटारीत राहावं म्हणत नाही तुम्हाला मग कशाला स्टाईल फरशी काय टाकायचं अरे घराला फरशी मिळेल ना ते 1,20,000 घर बांधते म्हणताय तुम्ही आणि गटारीत फरशी टाकायला लागलाय अरे घरपट्टी बाहेर काढायच्या म्हणून बोल की हो का हो सरपंच हो का हो सरपंच ते कसं आहे दगडाला पाणी फुटत हा त्या माणसाला फुटणार नाही आणि ही का नाही देणार बी नाही ही का नाही ती मी म्हणजे मीच हा शब्द त्याच्याकडेच आहे दुसऱ्या जगाकडे कोणाकडे नाही याच्याकडेच मी आहे नाही, माझ्यासारखं त्याला कोणच मी नाही. काय म्हणते माहित आहे का ह्याला करूया उलटा आता असं हे नाही बघा. असा नाही उलटा करायचा मी वर 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 कळवतो मी वरनं सगळं करायचं कळवा कोणाला फोन लावा पत्रकार फोन लावा पोलिसाला फोन लावा आतापर्यंत लावा दिलेलं- नाही दिलेलं फोन नाही. जर लावला तुम्ही हे बघा इथं बघा फास लावून ठेवलेला आहे मी हो का इथं ही काय आणली औषध कुठला ही बाटली पाण्याची बाटली नाही हा. ही काय आहे माहित आहे का हा. माहित आहे का ही काय हा. बेनिवा हा. माणूस मेलेला दिसत बी नाही आणि कळत बी नाही आणि ही दारू मग सांगा मला मी दारू पिऊन मरू बेनिवा पिऊन मरू का फास घेऊन मरू ए,
ते औषधाचं नको आम्हाला बॅग आलो हा. त्यानं लागा त्या झाडावर तिथे रोपावरची ती आळ्या बिळ्या काय मरत नाही त्या आणि तो बरा लागला मारायला अचानक गाडी आणायची वरनं आणि फास घ्यायला बोललाय हवाई कसलोय न हे फांदी तुटून यायची काय अचानक फास घेतोय अचानक आता आणाय करंट बिरेंट लावून घेणार येणार आहे का? हे औषध आहे बेनेवा हे नाही मला ही तू म्हणतोय ना मरत नाही ही कॅन्सर मारायचं काय ही जे म्हणतोय ना तो ही दोर तुटतोय म्हणतोय ही तुटत नाही मला माहित आहे जाम आहे घालतंय कसं बघ घालतंय आधी थापी तुटते आणि ती नाही तुटना नाहीच मोडणार नाहीच होणार तर मी शेवटी करंट लावून मारणार तुम्ही चिठ्ठीत लिहिणार अजून ग्रामसेवक आणि अमोलदादा सरपंच आणि ग्रामसेवक अण्णा यांनी जबरदस्ती केल्यामुळं मी आत्महत्या करत आहे माझ्या मृत्यूच कारणीभूत हे दोघं आहेत लाईटीला करंट लावून मारण्यापेक्षा काय हा ती लाईट तर असते का कधी लाईट असते का कधी करंट मारायला ए सरपंच इकडे तुम्हाला एक दुकानात तिकडे की तर गाडी घेऊन जाऊया नाही ती पर्याय करंट लावून मारणार रे करंट म्हणजे स्वतःला हे करणार 100 असं तोंडात असं 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 जाणार असं आणि लाईट गेल्यावर मग काय करणार अरे ते पण आहे राव MSCBचा उन्हाळा आहे लोड शेडिंग आहे लाईट गेली तर मग वाचला राहिलं मारायचं काय सर मग 5 तर घ्यायला आहे कुठं जात इतर घेऊन मारणारच ना मी पण मी घरपट्टी भरणार नाही मी काय म्हणतो माहिती आहे की आपली खाली येते येऊ दे काय आली तर मी एक झाड बघितलं हा काय ग्रामसेवक हा. त्या झाडाला घेऊया आपल्याला कशाला फास तुम्हाला सांगितले ते झाड दाखवू ये आपण कशाला लावायचं कशाला आपल्या पोकांनी येईल तुम्ही काय म्हणता लावूया फास चला लावूया फास चला मी आता खाली टिकतोच घेत आता काय करायचं हे सोड नका जाऊ द्या ह्याला अरे पोरांनो हो का इकडे बघा ग्रामसेवक हे काय झालंय बघा याला माहित आहे का आपले ते स्वाल आहे आपल्या घरी आणूया ह्याला मी मग झाड म्हटलं का नाही तिथे घेऊन लावूया चित्र झाड खाली मोठ्या एक मिनिट सांगतो याला आज सोडायचं आता एवढ्या दिवस आमच्या पूर्वजाची आमची काही जी चूक झाल्या त्या आम्ही समजून घेतो आणि आता सगळं काय नाही पण 1 वर्षाची घरपट्टी भरतो आणि इथून कुठं रेग्युलर भरतो तुमच्या फास काय लावू नका आणि कुठल्या झाडाकडे नेऊ नका मला जगू वाटतंय हो. काय सांगतो तू ते 1 वर्ष आहे भर आता 1 वर्ष घे नाही 5 वर्ष हे बरं 5 वर्षाची भरतो 5 वर्ष घे जेव्हापेक्षा 5 वर्षाची घरपट्टी लय महाग आहे का? देऊन टाका भरतो तुम्ही तुमच्या कामाला बघा मी माझ्या भरतो 4 दिवसात जमा करतो आला नाही ओटणीवर बरोबर लगेच अशी का नाही हार का नाही गावातल्या का नाही असं दंबी दिल्याशिवाय का नाही पैसा निघत नाही आणि पाणीपट्टी घरपट्टी भरत नाही ती. मग काय बघू ह्यांच्याकडे आता सगळ्यांनी जर अशी घरपट्टी पाणीपट्टी जर भरली तर गावचा चांगला विकास होईल व्यवस्थित पाणी वगैरे भेटल स्वच्छता गावची राहील वरण का नाही मानधन मी भरपूर येईल हो हा विषय नाही व्हायला गाव पाहिजे पण. हा मग सगळं भरल्यावर सगळं वरण देणारच असं जर प्रत्येकानं जर भरली घरपट्टी पाणीपट्टी तर ह्यांना पण चांगलं आहे म्हणजे कसं स्वच्छ पाणी फिल्टरचं वगैरे भेटल गरम पाणी पण भेटल रस्ते वगैरे चांगलं भेटतील बरोबर आहे का आणि सगळ्यात म्हणजे आदर्श गाव होईल एक नंबर सरपंच आम्ही तुम्हाला मदत करणार आता हो तुम्ही आमचं डोळं उघडलं तुम्ही 100% मदत करणार 100% मदत करणार दिलाय तसं हो 100% मदत करणार